आषाढ महिना म्हटलं की प्रत्येक मराठी घरामध्ये तळणीचे पदार्थ तळलेच जातात. त्यापैकीच एक तळणीचा पदार्थ म्हणजे तिखट पुऱ्या. आमच्याकडे याला फुग्याची धपाटी असे म्हणतात आणि प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये आवर्जून आमच्याकडे हा पदार्थ केलाच जातो. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आणि टुमटुमीत असलेली ही फुग्याची धपाटी किंवा पुरी किती मस्त झालेली आहे. चला तर मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघू शकता मी मसाल्यासाठी सर्वप्रथम लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपण हा मसाला बनवून घेऊयात. तर इथे बघा मसाला तयार आहे. मसाला या पद्धतीने ओबडधोबड बनवायचा. तोपर्यंत इकडे आपण गॅसवरती अगदी बारीक चमचा आहे ना तेलाचा, छोटी पळी आहे ती 3 चमचे कडकडीत गरम करून घेते. तेल अगदी कडकडीत गरम झालं पाहिजे. आता आपण लगेच इथे बघू शकता पालकाची ही अर्धी गड्डी आहे ती अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा. पालक अगदी बारीक चिरायचा, थोडाही मोठा नाही ठेवायचा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. इथे बघा पालक चिरून झाल्यानंतर याच्यामध्ये गव्हाचं पीठ 2 वाट्या घालायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर पाऊण वाटी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हातावरती ओवा घेऊयात आणि दोन्ही हातावरती आता ओवा चांगला चोळायचा, म्हणजे जो काही ओव्याचा वास आहे तो पूर्ण आपल्या पुऱ्यांना किंवा धपाट्यांना लागतो. तर अशा पद्धतीने ओवा टाकून घेऊयात. आता आपण जे वाटण बनवलं होतं हे वाटण सगळं टाकून घेऊयात. खूप मस्त आणि खूप खमंग अगदी टुमटुमीत फुगतात पुऱ्या. या पद्धतीने तुम्हीही मैत्रिणींनो नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या होत्या. तर बघा आता आपण तेल घालणार आहोत. त्याच्यासाठी अशा पद्धतीने आळं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे कडकडीत गरम झालेलं तेल टाकून घ्यायचं. तर बघा आता तेल घालून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण या पिठामध्ये हळद घालून घेऊयात. तेल घातल्यानंतर थोडं थंड झालं की या पद्धतीने सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हळद घालून घेऊयात. हळद घातल्यानंतर आपण परत एकदा हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे जे आपण तेल घातलेलं आहे ते सगळ्या पिठांना लागतं आणि आपली पालकपुरी किंवा पालक धपाटे अगदी खुसखुशीत आणि खमंग होतात. तर इथे बघा मैत्रिणींनो काय झालं माझ्याकडून, तर मीठ घालायला मी विसरले. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मी मीठ घातलेलं आहे. तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. तर इथे बघा मी आता मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर परत आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी घट्टसर गोळा मळायचा, म्हणजे पुरी जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी मोठी पण बनते आणि अगदी टुमटुमीत फुगते. चला आता मी पटकन पिठाचा गोळा मळून घेते. तर इथे बघा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे.
अगदी 15 ते 20 मिनटं मी भिजण्यासाठी ठेवलं होतं. आता आपण ह्याचे मोठे मोठे गोळे बनवून घेऊयात आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे आणि त्यानंतर अगदी पुऱ्या करण्याची सोपी पद्धत आहे. ग्लासच्या साहाय्याने आपल्याला गोल गोल एकसारख्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता ग्लासच्या साहाय्याने किती छान आणि मस्त अशा एकसारख्या पुऱ्या होतात. आता इकडे कडकडीत तेल गरम झालेलं आहे. लगेच पुरी तळून घेऊयात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल किती मस्त आणि कलरही बघा किती छान आलेला आहे. अगदी खमंग खुसखुशीत होतात आणि या पुऱ्या एक आठवडाभर सहज टिकतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुऱ्या कशा झाल्या होत्या. तर इथे बघू शकता मैत्रिणींनो, पुऱ्या किती छान आणि टुमटुमीत फुगलेल्या आहेत. तर तुमच्याही पुऱ्या अशा झाल्या होत्या का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या आषाढ महिन्यामध्ये अजूनपर्यंत तुम्ही पुऱ्या बनवल्या नसतील तर नक्की बनवा. तर आषाढ महिन्यामध्ये रिमझिम रिमझिम बाहेर पाऊस पडत असतो आणि हे तळणीचे पदार्थ खायला मजा वेगळीच असते. तर खूप सुंदर या पद्धतीने पुऱ्या झाल्या होत्या. तुम्ही पुढे पण व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर पुऱ्या झाल्या होत्या. तर चला मग आता मी पटकन सगळ्या पुऱ्या तळून घेते. तर इथे बघू शकता मस्त अशी धपाटी तयार आहेत. पुढे तुम्हाला मी धपाट्यांचा आवाजही ऐकवते. तर या पद्धतीने तुम्हीही पुऱ्या नक्की बनवा. अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात. तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज मैत्रिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक लाईकमुळे मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येते.